24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत जगातल्या महासत्तेविषयी. बराक ओबामा पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यामुळे बदलणाऱ्या किंवा कदाचित न बदलणाऱ्या गणितांविषयी. जर तुमच्याकडून ही महासत्तेची निवडणूक, त्याचा प्रचार, निकाल आणि दिवसभरातल्या घडामोडी पाहायच्या राहिल्या असतील तर इथून पुढचा 1 तास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ओबामा पुन्हा सत्तेवर येण्याची नेमकी कारणं आणि त्याचा नेमका अर्थ काय, त्याहीपेक्षा सुद्धा ओबामांनी दिलेल्या लुक फॉरवर्डच्या नाऱ्यामधून नेमकं काय दडलेलं आहे, काय अर्थ आहे त्याच्यामध्ये, आणि त्याहीपेक्षा आर्थिक संबंधांपासून आंतरराष्ट्रीय सुरक्षेपर्यंत, दहशतवादापर्यंत अनेक क्षेत्रात भारताला आता नेमकी काय भूमिका घ्यावी लागणार आहे, यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया महासत्तेची नवी गणितं या खास कार्यक्रमात. महासत्तेची नवी गणितं या कार्यक्रमात आज आपण ओबामांच्या दुसऱ्या विजयाविषयी बोलणार आहोत. पण सुरुवात करण्या अगोदर आपण पाहूया या विषयावरचा एक रिपोर्ट. महासत्ता अशी ओळख असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक दुसऱ्यांदा जिंकल्यानंतर बराक ओबामा आणि त्यांच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा असा वर्षाव झाला. विजय निश्चित झाल्यानंतर ओबामांनी ट्विटरवरून 4 वर्ष अजून असा संदेश त्यांच्या समर्थकांना दिला आणि अमेरिकेत ओबामा समर्थकांच्या जल्लोषाला ही अशी सुरुवात झाली. महासत्तेच्या चाव्या दुसऱ्यांदा ओबामांच्या हाती देणाऱ्या जनतेला जेव्हा ओबामा त्यांच्या कुटुंबियांसह सामोरे गेले तेव्हा ओबामा या नावाचा जयघोष सुरू झाला. यावेळी जनतेचे आभार मानतानाच ओबामांनी लुक फॉरवर्डचा नारा देत अमेरिकन जनतेला नवा विश्वास दिला. युद्धाचं दशक संपलं असल्याचं सांगत बेरोजगारी दूर करण्याचा आणि अमेरिकेला अधिक वैभवशाली मार्गावर नेण्याचा आशावाद त्यांनी दाखवला. Thank you for believing all the way to every hill, to every valley. You lifted me up the whole way, and I will always be grateful for everything that you've done and all the incredible work that you put in. ओबामांना विजयासाठी 538 पैकी 270 इलेक्टोरल मतांची गरज होती. सुरुवातीला निवडणूक अटीतटीची वाटत असतानाच अखेरच्या टप्प्यात ओहियोसह स्विंग राज्याची मतं ओबामांच्या पारड्यात पडायला सुरुवात झाली आणि तब्बल 100च्या आसपास इलेक्टोरल मतांनी ओबामांनी रोमनींवर विजय मिळवला. मिट रोमनी यांनीही पराभव मान्य करत ओबामांचं अभिनंदन केलंय. I wish all of them well, but particularly the President, the First Lady, and their daughters. This is a time of great challenges for America, and I pray that the President will be successful in guiding our nation. I believe in America. I believe in the people of America. महासत्तेचं शिवधनुष्य पुन्हा पेलताना ओबामांपुढे अनेक नवी आव्हानं असणार आहेत. उत्तम वक्तृत्व असलेल्या ओबामांनी सर्वांना सोबत घेऊन चालण्याची साथ जरी अमेरिकन जनतेला घातली असली आणि वैभवशाली अमेरिकेचं दिवास्वप्न जरी दाखवलं असलं तरी जगातील अस्थिर आर्थिक स्थिती, बेरोजगारी, युद्धखोरी, दहशतवाद या साऱ्याला सामोरं जाताना गेल्या 4 वर्षातल्या चुका त्यांना टाळाव्या लागणार आहेत. तसंच जगात शांतता नांदेल यासाठी पुढाकारही घ्यावा लागणार आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. आजचा रोखठोक प्रश्न आहे, ओबामा पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्याचा भारताला फायदा होईल का? पुन्हा एकदा प्रश्न ऐका, प्रश्न पुन्हा पडद्यावर पहा. ओबामा पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्याचा भारताला फायदा होईल का? आपली मतं आम्हाला आमच्या फेसबुकवर अथवा SMS-नी कळवा. www.facebook.com/G24 ला लाईक करा किंवा 24तास.com वर लॉग ऑन करून तुमचं मत नोंदवा. आपण पाहतात महासत्तेची नवी गणितं.
भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सर्व लोकांचं लक्ष लागलेली ही एक प्रचंड महत्वाची निवडणूक होती. त्या निवडणुकीचा निकाल आपल्या हातात आलेला आहे आणि तो म्हणजे ओबामा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत. आज याच विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत, माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ गिरीश जकोटिया. गिरीश जकोटिया, आपलं स्वागत. नमस्कार. भारताचे माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय दिल्लीहून आहेत सुधीर देवरे. सुधीर देवरे सर, आपलंही स्वागत. नमस्कार. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे भालचंद्र कांगो औरंगाबादहून आपल्या सोबत आहेत. तेही या संदर्भातली विवेचना आपल्या समोर मांडणार आहेत. तर पुण्याहून यांच्यातल्या या एकूणच भारत अमेरिका संबंधांमधल्या संरक्षण बाबींवर चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले ब्रिगेडियर हेमंत महाजन यांना. हेमंत महाजन, आपलंही स्वागत. तर आता बोस्टनहून आपल्या बरोबर आहेत कौमुदी वाळिंबे. कौमुदी, हॅट्स ऑफ टू यू. सर्वप्रथम आज दिवसभर झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी अक्षरशः जसं घडलं तसं, एक प्रकारे संजय उवाच म्हणतात तसं कौमुदी उवाच, अशा प्रकारे तू अमेरिकेतला हा सगळा थरार आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलास. पुन्हा एकदा तुझे आभार. आपण कार्यक्रमाला सुरुवात तुझ्यापासूनच करूया. कौमुदी, मला सांग, ओबामा आज जिंकले आणि त्याहीपेक्षा सुद्धा दुपारी त्यांनी अक्षरशः अंगावर रोमांच आणणारं असं अतिशय नितांत सुंदर भावस्पर्शी भाषण केलं. या संपूर्ण क्षणाचं वर्णन ज्यांनी हा आजचा दिवसभराचा थरार पाहिलेला नाही त्यांच्यासाठी तू कसं करशील? ओबामा जिंकले, निर्णायक इलेक्ट्रॉनिक व्होट्सच्या आधारे जिंकले. 303 विरुद्ध 206 ही अतिशय निर्णायक आघाडी होती. मात्र आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की पॉप्युलर व्होट्स मधला फरक हा केवळ 2% राहिला. 50 आणि 48 अशा व्होट्सचा डिफरन्स फक्त या दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये होता. ओबामांच्या भाषणात त्या निकालाचं आणि ह्या टक्केवारीचं भान जरूर दिसलं. एका बाजूला त्यांनी पुन्हा एकदा आपण सगळे मिळून काम करू ह्याचं आश्वासन दिलं, ह्याचं आवाहन केलं आणि याबरोबरच प्रत्येक उमेदवार किंवा प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिकांप्रमाणेच निगोशिएट करणार ह्याचं भानही त्यांनी दाखवलं. त्यांनी हेही सांगितलं आपल्या सगळ्या जनतेला की आपली मूळ संस्कृती काय आहे, तर संकटांचा सामना आपण एकत्रितरित्या करणारे लोक आहोत आणि अमेरिकेचा सुवर्णकाळ अजून यायचा आहे. आपल्याला अजून चांगल्या दिवसांपर्यंत पोहोचणं शक्य आहे. कष्टपूर्वक आपण तिथपर्यंत पोहोचूया. वोट दिलं, मतदान केलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली नाही, नागरिकांनी काढलेली आहे याचं भान सुद्धा देतानाच या नेत्यांनी पुन्हा एकदा आपला 4 वर्षापूर्वींचा होपचा नारा, एक मोठी आशा लोकांच्या हृदयामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न आपल्या भाषणातून दिला. खरोखरीच अत्यंत थरारक असा हा क्षण होता आणि जनतेने त्यांना जल्लोष. झी 24 तास, एक पाऊल पुढे.